सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतोय बीड जिल्हा आरोग्य विभाग जो आहे, तर या आरोग्य विभागामध्ये जे जनरल ओपीडी आहे आज दुपारचे जे आहेत तर आत्ता 5 वाजता आहेत आणि ही गर्दी आपण पाहू शकतोय। तर या ठिकाणी एक साधारणतः 3 डॉक्टरांचा इथे ड्यूटी आहे, परंतु काही डॉक्टर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि एकंदरीत परिस्थिती अशी आहे, बाहेर पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस चालू आहे आणि आपण पाहू शकतोय की आत्ता 5 वाजून गेलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातून हे लोक या ठिकाणी मोफत उपचार होतोय बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आणि हे उपचारासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि एवढी गर्दी आपण ही ह्या पेशंटची पाहतोय। याच्यामध्ये महिला असंख्य आहेत, पुरुष असंख्य आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, त्याचबरोबर लहान थोर लेकरंही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे इथं पेशंटचे या ठिकाणी वाद होत आहेत। त्याचबरोबर अशी जी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये नेमकं बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या कमी झाली का बीड जिल्ह्यातले लोकसंख्या वाढ झाली, हेच या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। म्हणून या ठिकाणी बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन ग्रामीण भागातील जे काही वेगवेगळ्या ग्रामीण खेड्यागावातून येणारे जे लोक आहेत तर त्यांना न्याय द्यावा आणि तातडीने त्यांना आरोग्य सुविधा ज्या आहेत तर त्या उपलब्ध करून द्याव्यात, ही प्रशासनाला विनंती आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी ही औषध विभागामध्येही हीच परिस्थिती आहे। या ठिकाणी 3 काउंटर आहेत औषध देण्यासाठी, औषध गोळ्या देण्यासाठी। तर या ठिकाणी फक्त हे महिलांचं काउंटर जे आहे तर ते चालू पाहायला मिळतंय। साधारणतः 5:30 वाजता आहेत आत्ता दुपारचे आणि या ठिकाणी एकच काउंटर, ते पण लेडीजचं आहे। या ठिकाणी जेंट्सचं काउंटर जेंट्ससाठी आहे, परंतु या ठिकाणी एकही व्यक्ती या ठिकाणी फार्मासिस्ट जो आहे तर तो या ठिकाणी उपलब्ध नाही। मी विचारलं असता कुठेतरी साहेबाकडे गेलेत, साहेबांनी बोलिले, असे उडवाउडवीचे उत्तर या ठिकाणी बीड जिल्हा आरोग्य विभागामध्ये दिले जात आहेत। एकंदरीत जिल्हा प्रशासन नेमकं काय करतंय, जिल्हा शल्य चिकित्सक यांचा या ठिकाणी या कर्मचाऱ्यांवरती धाक राहिलेला नाही का, असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय।